मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. समज मी फटकन उद्या मेलो. ओ काही काय बोलता? समज ग बाई. हे असलं अभद्र समजू मी? हो, कारण मला तुझ्या विचारांना दिशा द्यायची आहे. मॉम, काय रे? डॅड कुठे आहेत? असतील इथेच कुठेतरी, बहुतेक अप्पांच्या खोलीत असतील. ओके, मी पण अप्पांना भेटून येतो. श्री, मी कशी दिसते? मॉम, यू ऑलवेज लुक ब्युटिफुल यार. सो आज कुठली पार्टी? आज 6कडे. तुला माहितीये श्री, नफीसा येणार आहे. नफीसा? अरे बॉलिवूड स्टार. हिंदी फिल्म्स बघत नाहीस का? बॉलिवूड स्टार नफीसा. अरे आता नाही का तिचा तो हिंदी मूवी आला होता, सुपर हिट होता. ओके ओके, कळलं मला. बाय द वे, तुमच्या पार्टीला वृंदा येणार आहे का? वृंदा? हो येईल की. वृंदा येईल, तिचा नवरा पण येईल. व्हॉट? एक मिनिट, तू नक्की कुठल्या वृंदाविषयी बोलतेस? वृंदा कामत, कमिशनर कामत आहेत ना, त्यांची मिसेस. ओ कम ऑन मॉम. अगं मी वसंत अंकलची मुलगी वृंदा, तिच्याविषयी बोलतोय. ओ ओ, ती वृंदा होय. ती कशाला येईल बाबा आमच्या पार्टीत? ती फक्त आपल्याकडच्या पार्टीत येते. पण हा प्रश्नच आहे हा, आमच्या इतर कुठल्याही पार्ट्यांमध्ये न दिसणारी वृंदा फक्त आपल्याकडच्या पार्टीत कशी काय येत असेल? म्हणजे आपल्याकडे यायला तिला आवडतं का आपल्याकडचं कुणी आवडतं? बहुतेक आपल्याकडची एक व्यक्ती विशेष आवडते म्हणून. अरे वा, तिची माहिती ठेवून आहेस. हे मॉम प्लीज, माहिती वगैरे काही नाही, मी जनरल विचारलं. एवढं लाईटली नाही हा घ्यायचं. ती वसंत देशमुखांची मुलगी आहे, एकुलती एक. आणि वसंत देशमुख हे मोठं प्रस्थ आहे. फक्त बिल्डर नाही आहेत ते, खासदार पण आहेत, राईट? तुझ्या डॅड्सचे अनेक प्लॅन्स त्यांनी सँक्शन करून दिलेत आणि यापुढेही देणार आहेत. आपल्या बिझनेसची भिस्त आहे त्यांच्यावर. एवढं चांगलं स्थळ हातचं जाता कामा नये. परदेशात कोणी बघून नाही ना ठेवलीस तू? मॉम, मी परदेशात हायर स्टडीज साठी गेलो होतो, मुली बघायला नाही. स्टडीज करता करता विरंगुळा, एक्साइटमेंट. अगं काय बोलतेस तू, कळतंय का? ही शंका मला नाही, तुझ्या डॅडनी बोलून दाखवलीये. डॅडनी? हो, काय दिवस आले. प्रत्यक्ष बापच मुलांना थेट विचारायला घाबरतो. हा, आता मी असं बोलले हे लगेच जाऊन त्यांना सांगू नको. मॉम अगं काय चाललंय तुझं? मला आधी सांग, तुला वृंदा पसंत आहे की नाही? मॉम नो कमेंट्स प्लीज. का? प्रॉब्लेम काय? मॉम अगं मी या विषयावर नाही बोलू शकत, तसं वचन दिलंय मी. ओ हो, प्रगती आहे. वचन देण्यापर्यंत मजल गेलीये. कीप इट अप माय बॉय. मॉम तू प्लीज काही चुकीचा विचार करू नकोस. हो बरोबर, मी विचार करून उपयोगच नाहीये. विचार तू करायला पाहिजेस. कसं आहे,
तू लग्न केलंस तरच आम्हाला सून येणार ना. मॉम मी लग्नही करणार, तुम्हाला सूनही येणार. ओके, घाई नाहीच आहे, सावकाश. हा जुलिया बोल. नाही नाही, आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करू नकोस, मी भेटतोय त्यांना. ए जुलिया कोण? हा अगं नाही, मलाही तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा. मीही प्रयत्न करतोय गेले 4 दिवस, पण स्टडी करायला गेला म्हणाला, मग आता ही जुलिया कोण? नाव तर काही इंडियन वाटत नाही, पण बोलतोय मराठीत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला निघालाय. नाही, काहीतरी गडबड आहे. काय मुलगा आहे, करोडपतीची मुलगी सोडून कुणाच्या मागे लागलाय हा? मला कळायलाच पाहिजे. येस येस, हो मी करतो फोन. हो हो नक्की, बाय. ही जुलिया कोण रे? माझी सेक्रेटरी. अशी का बघतेस? डॅडनीच अपॉइंट केले तिला, हवं तर त्यांना विचारून खात्री करून घे. तुझ्यावर विश्वास आहे माझा. ते असू दे, आपला मगाचचा विषय अर्धवट राहिलाय. मॉम मला त्यावर आता काहीही बोलायचं नाही प्लीज. मला बोलायचंय, मला तुझं मत हवंय. अगं मॉम का कॉम्प्लिकेशन्स वाढवतेस ग? मी ऑलरेडी एवढा गोंधळलो, त्यात अजून गोंधळ नकोय मला. 1 मिनिट श्री, गोंधळ कसला त्यात? हे बघ, वृंदा या घरची सून होणार हे आता आम्ही गृहीत धरलेलं आहे. बरं, पार्टीत सुद्धा ती तुझ्याशी छान हसून खेळून बोलत होती, खुश दिसत होती. वसंतराव देशमुखांनी सुद्धा व्यायी होण्याची इच्छा बोलून दाखवली. आता गोंधळ कसला? मॉम मला ऑफिसला जायला उशीर होतो. ऑफिस कुठेही पळून चाललेलं नाही. अगं पण तुला पार्टीला जायलाही उशीर होतोय. पार्टीत उशिरात जायचं असतं. काय आहे, आपल्याला जर लोकांचं अटेन्शन हवं असेल ना, तर त्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पार्टीत उशिरा पोचणं. ते राहू दे, तू तुझ्याविषयी बोल. तुझ्या मॅटरवरती उशीर करून नाही चालणार आहे आपल्याला. श्री, काय झालंय? तुला कोणी काही बोललंय? आपल्या घरातलं? वसंतराव? वृंदा? मॉम आपण प्लीज नंतर बोलूया ना, मी अप्पांना भेटून येतोय. आप्पाही कुठे पळून चाललेले नाहीयेत. मॉम मॉम कूल डाऊन. हे बघ, काळजी करण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये. ओके, वृंदा तुझ्याच घरची सून होणार हे नक्की. येतो मी. वृंदा याच घरची सून होणार म्हणाला, मग एवढं टेन्शन कसलं? कमालच आहे. मर्मबंधातली ठेवही अप्पा, बस बस रे बाबा बस. थोडा वेळ बापाजवळ बसशील तर काय बिघडेल का? बस ना, मलाही बरं वाटेल. बस. तुम्हाला पाणी हवंय? नको रे बाबा, मला काही तहान लागलेली नाहीये. तुला हवं असेल तर तू पी. नाही, मलाही नको. बा, काम धंदा काय म्हणतोय तुझा? बरं, तू आज इतका निवांत कसा काय बाबा? मी म्हंटल डॅड. अहो कुठे आहात तुम्ही? अरे आम्ही बागेत गेलो होतो बाहेर. त्या डेव्हिडची आपली मीटिंग आज दुपारी होती, ती प्रिपोन झाली. त्यांना कुठेतरी म्हणे दुपारी बाहेर जायचंय, तर ती आत्ता 11 वाजता ठेवली. अरे मधुकरा, एवढी काम आहेत तुला आणि तू माझ्याशी बोलत काय बसलायस? हो, एक दिवस ठीक आहे हो आप्पा. मी काय म्हणतो श्री, तू जरा सांभाळून घे ना आजची मीटिंग. हा म्हणजे? अरे म्हणजे काय, आज जरा एक दिवस आप्पांशी गप्पा मारत बसतो निवांतपणे. काय घट होईल हा, घट म्हणजे लॉस तुझ्या भाषेत. नाही नाही अप्पा. वेळ वेळ अमूल्य असते बाबा, ती सांभाळायला हवी. हो बरोबर आहे. तू नाही नाही अप्पा, तसं काही होणार नाही. तुम्ही इथे एन्जॉय करा, मी तिथलं सगळं सांभाळतो. ओके, येऊ मी. येस, बाय. चल बाय अप्पा. सांभाळून जा रे बाबा. बाय काका. अरे त्या ओमला घे बरोबर जमलं तर. ओके बाय. ओके बाय. मधुकर,
तुझी दोन्ही मुलं मात्र तुझ्या पावलावर पाऊल ठेवून वागतायत हा. मुलं कोणाची आहेत? तुझीच आहे तुझीच मुलं आहेत. प्रभाकरा, तू असा शांत का? बोल ना काय. मी काय बोलणार अप्पा? प्रभाकर, मी काय म्हणतो, व्योम इंजिनिअरिंग मध्ये एक वेकन्सी आहे इंजिनियरच्या पोस्टसाठी. ते मिस्टर सिन्हा, व्योमचे मालक, मित्र आहेत माझे. आपण शब्द टाकू शकतो त्यांच्याकडे, चांगला पगार देतील. बघ, म्हणजे तुझी हरकत नसेल तर. काय रे बाबा, हे मी तुला असं विचारलेलं फारसं आवडलेलं दिसत नाही तुला. नाही, मी विचार करत होतो. नाही, विचार करस तू, पण जर बिझनेस वगैरे काही करण्याचा विचार असेल तर जागा आणि भांडवल याची काळजी करायची नाही. मनासारखा आरसा नाही, कशाला दुसऱ्यांच्या डोळ्यांनी स्वतःचं प्रतिबिंब पहा. वा. नाही का? वा, बापरे, किती अवघड शब्द वापरता हो आप्पा तुम्ही बोलताना. काही कळलं नाही मला. जाऊ दे बाई, मी जाते कशी. येते हो आप्पा, येते. सांभाळून जा. असं आहे सगळं आप्पा. आपण कुठच्या विषयावर बोलत होतो आणि म्हणे मी कशी दिसते. असो, ते जाऊ दे. तर मी काय म्हणत होतो की तू काही म्हणू नकोस. तुला जे काय म्हणायचंय ना ते आता म्हटलंच आहेस तू. आता प्रभाकरला त्याच्यावरती विचार करू दे बस. हा? तुम्ही म्हणाल तसं. ते काय छान दिसताय तुम्ही. हो, थँक्यू. याला म्हणतात कॉम्प्लिमेंट. आप्पा, काय झालं? माझं काही चुकलं का? नाही ग बाई, उलट मला हवी होती ना ती कॉम्प्लिमेंट तुझ्याकडून मिळाली. थँक्यू. नाही ताई, अहो खरंच छान दिसताय तुम्ही. थँक्यू काय. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जाल ना तिथे अगदी उठून दिसणार आहात. थँक्यू वन्स अगेन. अगं, मी पार्टीला चाललीये. अच्छा. तिथे ती नफिसा येणार आहे नाही का, मी म्हणलं होतं. तिचा आत्ता एक सिनेमा आलाय. हा. पेज 3 वरती न्यूज हायलाइट होणार आहे माहितीये. कामिनी, तुझा काय ग अवतार पण. शी बाई, अगं एवढी समाजसेवा करतेस तू, कशी राहतेस? आणि मला नाही तुझा चॉईस आवडला. एक काम कर, आतमध्ये जा. हा, माझ्या कपाटाची चावी घे, ते उघड आणि त्यातली तुला हवी ती साडी नेस. ताई नको. का? अगं नेस की. नाही, म्हणजे मी जिथे जाणार आहे ना तिथे तुमची साडी नेसून गेले तर लोक घाबरतील, मला माझ्या जवळ नाही येणार. पण माझ्या साड्या डिसेंट आहेत एकदम. नाही, म्हणजे मला तुमच्या साड्यांना नाही नाव ठेवायचं. पण काय आहे, मी जिथे जाते तिथे मला साधं बनूनच जायला हवं ना. नाहीतर ते लोक माझ्या जवळ येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स कसे शेअर करतील. पण मी म्हणते, मुळात अशा लोकांमध्ये जायचंच कशाला? सगळी रोकिष्ट लोक नुसती. बरं, ते जाऊ दे. तू परत कशी काय आलीस? हा, अहो माझी ती एक फाईल राहिली. हो का? बर, मग मी वाटेत कुठे सोडू का तुला? कुठे जायचंय तुला? मला गोवंडी साईडला जायचंय. गोवंडी? नाही, मी जुहूकडे चालली. वाटलंच आता मला. ताई, अहो तुमचा रस्ता वेगळा, माझा वेगळा. तुम्ही जा ना तुमच्या रस्त्याने, मी जाईन माझी. बाय बाय. मर्मबंधातली ठेवही. शत्रूंनी हल्ला केल्यानंतर तुम्ही सैनिक काय करता रे? पांढरं निशाण दाखवता का त्या शत्रूशी थेट लढता? त्याला संपून टाकायचं, नेस्तनाबूत करून टाकायचं, एवढी एकच भावना असते ना मनामध्ये. बिझनेस म्हणजे सुद्धा एक लढाई आहे प्रभाकर. समोरच्याला संपवा, नाहीतर तो तुम्हाला संपवण्यासाठी टपून बसलेलाच आहे. किलिंग इन्स्टिंक्ट फार महत्वाचं आहे. इट्स अ मस्ट. पैसा देवापेक्षा मोठा नाही, मान्य आहे मला सुद्धा, पण तो देवापेक्षा कमी सुद्धा नाही. प्राणवायू लागतो का नाही जगण्यासाठी, तसाच पैसा सुद्धा लागतो जगण्यासाठी.
नशा आहे नशा. पैसा ही एक अत्यंत मोठी, दारू किंवा इतर कुठच्याही व्यसनापेक्षा अत्यंत मोठी नशा आहे. खीच खीच और खीच. जेवढं लपेटू शकशील ना तेवढं लपेट प्रभाकर. चालू द्या तुमचं, मी जरा आज जाऊन पडतो बघ. हो अप्पा, कित्येक दिवसांनी आपल्याला असं मनसोक्त गप्पा मारायला आता फुरसत मिळाली. थांबा जरा वेळ. होय रे बाळा, बरोबर आहे तुझं पडणं. आता तुझ्या बापाचं वय झालंय, असं बराच वेळ उभं राहत नाही मला. चालू द्या तुमचं. आणि प्रभाकर, तुझ्या या मोठ्या भावाकडून 2 शहाणपणाच्या गोष्टी ऐक. पटलं तरच तसं वाग. हा? चालू द्या तुमचं. हे असं माझं व्यावहारिक वागणं बोलणं आपल्या अप्पांना काही पटत नाही. जीवन मूल्यांवरती विश्वास आहे ना त्यांचा. नाही नाही, म्हणजे ही जीवन मूल्य वाईट आहेत असं काही माझं म्हणणं नाही, पण ती जुनाट झाली तुला. हाय ओम. फायनली तू आलीस. मला वाटलं माझा एप्रिल फुल केलास की काय. आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसून बोलूया रे, मला आवडेल. हॉटेलमध्ये जाऊन बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. तुला जे काही बोलायचंय ना ते इकडेच बोल. माझा बंधू वाट बघतोय तिकडे. तुझा बंधू? त्रास होऊ लागलाय मला त्याचा. काय? माझ्या बंधूचा तुला त्रास होतोय? अगं असं काय केलं त्याने? काल रात्री पप्पानी माझी शाळा घेतली. काय म्हणाले माहितीये? आता मला कसं माहित असणार? श्री तुला कसा वाटतो असं विचारत होते मला. असं विचारलं? मला जर श्री आवडला असेल तर त्याच्याशी माझं लग्न लावायचं ठरवतायत. काही बोलणार आहेस का यावर? इमॅजिन करतोय तू माझी वहिनी होणार. ओम, हो, वहिनीशी फ्लर्ट करावं लागेल. मला चालेल, त्यात माझी काही हरकत नाही. ओम प्लीज बी सिरियस. मी तुझ्यावर प्रेम केलंय, कळलं ना? वृंदा, अगं प्रेम त्यागात असतं. हीर रांझा, रोमिओ ज्युलियट, लैला मजनू यांनी कुठे केले लग्न? आपण जर लग्न केलं तर आपलं प्रेम अमर कसं होणार? जा वृंदा जा. दिल्या घरी सुखी राहा, म्हणजेच आमच्याच घरी. चूक केली. तुझ्यावर प्रेम करून ना मी खरंच खूप मोठी चूक केली. पप्पा ठीक बोलतायत. मी श्रीशीच लग्न करायला पाहिजे. आफ्टर ऑल ही इज गोल्ड मेडलिस्ट. काय म्हणालीस तू? तू तर ग्रॅज्युएशन सुद्धा कम्प्लीट केलेलं नाहीस. तो फॉरेनला जाऊन आलाय. माझी मस्करी करतेस का तू? मस्करी बिस्करी करत नाहीये. हा, लाईफ मस्करीत वेस्ट करण्यापेक्षा तुझ्या बरोबर मस्करी केलेली नक्कीच चांगली आहे. श्री बरोबर लग्न करून माझं लाईफ तरी सिक्युअर्ड होईल. अगं मी गंमत केली तुझी, तू लगेच सिरियस होतेस. ओम, तुला सगळीच मस्करी वाटते. अरे कॉलेज मस्करी, स्टडी मस्करी, अटेंडन्सी मस्करी, इतकंच काय तुझा बिझनेसही तुला मस्करीच वाटतो ना? काय सांगू? तू काहीही बोलू नकोस. जे बोलायचं आहे ना ते मी बोलेन. सुंदा, ट्रस्ट मी. आणि माझा भाऊ श्री. सॉरी टू से बट मला श्रीची नजर काही ठीक वाटत नाही. म्हणजे पार्टीत तो माझ्याकडे ज्या प्रकारे बघत होता ना, आय थिंक देअर इज समथिंग रॉंग. श्रीला माहिती आहे की तू माझी आहेस. हे बघ, मला जे वाटलं ना ते मी सांगितलं. उगीच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाशील आणि तुला खरंच श्रीवर डाऊट आहे? त्याला समज द्यावी लागेल. श्री बरोबर बोलताना जरा सावध होऊन बोल. त्याच्या मनात काय चाललंय ना याचा अंदाज घेऊन नीट न चिडता बोल. एस डेव्हिल. सॉरी. ओम, तू वृंदा, आपण बोलत असताना याचा कॉल आला ना. बंधू म्हणून तुला डेव्हिल म्हणालो. डिस्टर्ब केलंस तुम्हाला. सॉरी. चल बाय. अरे अरे एक मिनिट. फोन कशाला केलास ते तरी सांग.
तू बिझी आहेस रे, नंतर बोलूया आपण. हे बघ, तुझा काय प्लॅन आहे ना ते सांग मला. ओम तू अगं त्याने कॉल केलाय, काहीतरी काम असणार ना. आणि हे बघ, कुठल्याही कामाशिवाय तू मला कॉल करत नाही. हॅलो. ओम, मला तुझा सूर ठीक दिसत नाहीये. अरे त्याचं काय ना, वृंदाने मला थोडं डिस्टर्ब केलंय. तू बोल ना. आज डॅड ऑफिसला उशिरा येणार आहेत आणि ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. डॅडनी मला सांगितलं होतं की तुला पण तिथे घेऊन जायला, म्हणून फोन केला. पण तुझी मीटिंग ऑलरेडी सुरूच आहे ना, सो ठीक आहे, आय विल मॅनेज. मला मीटिंग कुठे आहे ते सांग. अर्ध्या तासामध्ये मीटिंगला पोहोचतो. ओके बाय. हा ओम कधी सिरियस होत नाही, आणि जेव्हा सिरियस होतो ना तेव्हा कोमात जातो. ओम यापुढे बघ आता बिझनेस किती सिरियसली होणार ते. आता मला कोणी अडवायचं नाही. हा ओम लाईफ किती सिरियसली घेतो ते बघ. चल बाय. उगीच बोलले याला. काय करणार आहे कोणास ठाऊक. वृंदा कशी वाटली तुला? वृंदा, बाबा, दाणा पाण्यावरती आता भागत नाही कुणाचं. स्टेटस बनवावं लागतं, स्टेटस.